हा अंदाज लक्षायचा. काही ठिकाणी वड्याला पाणी देखील येणार आहे म्हणून हा अंदाज देखील त्यांनी लक्षायचा. आणि मराठवाड्यात मध्ये परभणी जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, नांदेड, हिंगोली, वाशिम ह्या परिसरामध्ये आज देखील 13 ऑगस्टला दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपाचा संध्याकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आता मी माझ्या शेतात असल्यामुळं मी जे सोयाबीन 30 जूनला पेरलेलं होतं तर ते तुम्हाला दाखवतं कसं आलेलं आहे. आपली 30 जूनची सोयाबीनची पेरणी आहे. हिला कंप्लीट आजच्यानं 42 दिवस पूर्ण होऊन आजचा 43वा दिवस आहे. तर पाहू शकता कशा शेंगा लागल्यात, कसा माल आहे आणि किती वाढलेली. हे बघा असे गुच्छे लागलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 असे सोयाबीनला गुच्छे आहेत. हे पाहू शकता. आता हे शेंगा तयार झाल्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 प्रत्येक गुच्छाला 9 शेंगा आहेत. हे संपूर्ण असा प्लॉट आहे. याला एकदा खत दिलेला आहे, TSP दिलेला आहे. TSP खत दिला, तणनाशकाची एकदा फवारणी केलेली, कीटकनाशक 2दा मारलेलं आहे. आणि हे गेले 3 वर्षापासून हीच व्हरायटी करतो. यावर्षी देखील केलेली. यावर्षी वाटते की विक्रम ॲव्हरेज येईल, कारण की 17 एकर असाच प्लॉट आहे जबरदस्त. सतरा एकरचा प्लॉट आहे हे संपूर्ण. आता हे सोयाबीन निघाल्याच्या नंतर लगेच आम्ही त्याच्या हरभरा करतो. 2च पिकं घेतो, कारण की सोयाबीनचं बियाणं घरचं, हरभऱ्याचं घरचं. तर ह्या सोयाबीनला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे गुच्छे येतं. तर त्याच्यामुळं पीक चांगलं येतंय. आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याला सांगतो की सोयाबीन फुल असलं आणि हे सुकलं की समजायचं त्याची शेंग तयार होईल. तर बरेच जण ते मला फोन येतात की आमचं सोयाबीनचं फुल जळून चाललंय. ते जळून जात नाही, ते सुकलं म्हणजे समजायचं शेंग तयार होईल.